जय हिंद। आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहे, ही आहे मोतीबाग तालीम। या मोतीबाग तालमीची स्थापना जी आहे ती 1960 साली झाली आणि ह्याच मोतीबाग तालमीचे पहिले हिंद केसरी पैलवान गणपतीराव आंधळकर हे या मोतीबाग तालमीचे पहिले हिंद केसरी। मी आपल्याला सांगू इच्छितो, हिंद केसरी पैलवान गणपती आंधळकर यांनी प्रमुख पुरस्कार किती घेतले आणि किती कुस्त्या केल्या याचा लेखाजोखा सुद्धा इथे लिहिलेला आहे। शरीर संपदा बघितली तर समजू शकतं की गणपती आंधळकर म्हणजे काय होते। साक्षात हनुमंताचा अवतार असे गणपती आंधळकरांचा शरीर यष्टी आहे, आपण पाहू शकता। त्याचबरोबर 1957 साली पैलवान सादिक पंजाबी बरोबरीत कुस्ती सुटली। त्याचबरोबर जगज्जता गामा होता, त्याचा पुतण्या गोगाव पंजाबी याच्याबरोबर सुद्धा कुस्ती त्यांची बरोबर सुटली। ती झाली होती 1958 ला। 1959 ला झालेली जिरा पंजाबी बरोबर कुस्ती त्याच्यावर विजय मिळवला होता। खडक सिंग बरोबर विजय मिळवून हिंद केसरी झाले होते गणपतीराव आंधळकर 1960 ला। त्याचबरोबर पैलवान मंगलराय उत्तर प्रदेशचे एक नामांकित पैलवान, त्यांच्याबरोबर कुस्ती खेळून त्याच्या छातीवर बसण्याचं महान कार्य केलं। तसेच मोहन चोबे म्हणून मथुराचा एक पैलवान होता, त्याच्याबरोबर कुस्ती बरोबर सुटली। त्याचबरोबर 1962 ला इंडोनेशिया जाकार्ता या ठिकाणी फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक व ग्रेको रोमन मध्ये सुवर्ण पदक घेतलं। एकाच स्पर्धेमध्ये 2 पदक घेण्याचं महान कार्य एक पैलवान गणपती आंधळकरांनी केलं। त्याचबरोबर 1964 साली टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यात सहभागी झाला त्यांचा। त्यांनी 3 कुस्त्या केल्या होत्या, त्यानंतर त्यांना तिथं पराभव पत्करावा लागला आणि परत भारतात आले। पण 1964 ला टोकियो ऑलिम्पिक मध्ये जाण्याचं महान कार्य केलं। त्यांच्याबरोबर मारुती माने हिंद केसरी होते, त्याचबरोबर ऑलिम्पिकवीर बंडा पाटील हेही त्यांच्याबरोबर होते। अशी 3 लोक कोल्हापूर जिल्ह्याची तिकडे गेली होती। त्याचबरोबर त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार 1964 साली दिला। तसेच 1966 साली पैलवान मोहम्मद हनीफ एक शाहूपुरीचे पैलवान होते, वस्ताद होते मोहम्मद हनीफ। त्या मोहम्मद हनीफ पैलवानांना चितपट करण्याचं महान कार्य केलं, त्याचा फोटो पण आहे, मी आपल्याला दाखवेनच। त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाने त्यांना 1980 साली दिला। त्यानंतर 1911 साली शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार हा पैलवान गणपती आंधळकर हिंद केसरी त्यांना देण्यात आला। एक महान व्यक्तित्व असणारी व्यक्ती म्हणजे पैलवान गणपती आंधळकर। त्यांच्या जवळ लहानापासून मोठ्यापर्यंत जर कोणी गेला तर त्याला आदराचं स्थान मिळायचं, अशी व्यक्तिमत्व म्हणजे पैलवान गणपती आंधळकर। अशा व्यक्तीच्या आखाड्यामध्ये मी आलो। हाच आखाडा आहे ज्या आखाड्यामध्ये पैलवान गणपती आंधळकरांनी कधी सराव केला असेल, आपल्या शिष्यांना शिकवलं असेल। 1960 साली तालमीची स्थापना त्यांनी केली आणि 1960 सालापासून या तालमीमध्ये विविध मल्ल झाले। त्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी बाला रफिक, महाराष्ट्र केसरी नंदू अब्दार सारखे पैलवान या मातीने घडवलेत, अंगावरती काटा येतो। असे पैलवान घडवण्याचे महान कार्य करणारे पैलवान गणपती आंधळकर यांची तालीम आणि यांचे पट्टे अजून सुद्धा सराव करतात। आता वाजले 3 वाजता सुद्धा देवाची पूजा आणि मातीचे नमन करण्याचं महान कार्य करतात। असे पैलवान त्यांनी घडवलेले आहेत आणि याच तालमीने मोठमोठे मल्ल दिलेले आहेत। तर मी लोकांना एवढं सांगेन, आपली शरीर संपदा अशी बनली पाहिजे, हिंद केसरी गणपती आंधळकर किंवा मारुती मानेसारखी आपली शरीर यष्टी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जीवनात तुम्ही पदक मिळवू नका, पण लोकांच्या नजरेत आणि लोकांच्या मनामध्ये आयुष्यभर राज करू शकता असे व्यक्तित्व जर कुणाचं होतं तर पैलवान गणपती आंधळकर आणि पैलवान मारुती माने। जय हिंद, जय भारत।